चायनीज फ्राईड राईस हा झटपट तयार होणारा, चविष्ट आणि विविध भाज्यांचा समावेश करता येणारा पदार्थ आहे. उरलेल्या भाताचा स्वादिष्ट उपयोग करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. अतिशय कमी वेळात झटपट तयार होणारा पदार्थ असल्यामुळे डब्यासाठी आणि प्रवासासाठी सोयीचा पदार्थ आहे. रंगीबेरंगी भाज्या, भात आणि हलका चायनीजचा फ्लेवर यामुळे फ्राईड राईस हा मुलांना तर अतिशय आवडतो. चला तर मग झटपट ही रेसिपी सुरू करूया. रेसिपी सुरू करण्यासाठी सर्वात आधी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकूया. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. याचा कलर बदलेपर्यंत लसूण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा कट करून घेतला होता, तो आता तेलामध्ये टाकलेला आहे. कांदाही चांगला परतून घेऊया. याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सिमला मिरची टाकणार आहोत. 2 मोठ्या साईजच्या सिमला मिरची मी अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्याही आता आपण तेलामध्ये टाकणार आहोत. बघा तुम्ही, कांदा परतून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये सिमला मिरची टाकते आहे. सिमला मिरची ही चांगली परतून घेऊया. गॅसची फ्लेम कमी नाही ठेवायची, जराशी मोठीच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी या सर्व भाज्या परतून घेणार आहे. सिमला मिरची परतून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये गाजर टाकते आहे. गाजर ही आपण परतून घेऊया. तुम्हाला आवडतील त्या सर्व भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मी इथे सिमला मिरची, गाजर, कोबी आणि कांद्याची पात या भाज्या वापरणार आहे. गाजर परतून झाल्यानंतर आता कोबी टाकूया. कोबी हा लगेचच शिजतो म्हणून मी तो शेवटी टाकलेला आहे. कोणत्या भाज्या लवकर शिजतात, कोणत्या भाज्या शिजायला वेळ लागतो हे बघून आपण भाज्यांचा क्रम ठरवायचा आहे. स्टेप बाय स्टेप भाज्या टाकायच्या. आता बघा, कांद्याची पात मी शेवटी टाकलेली आहे. आपण सर्वात आधी कांदा परतून घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये सिमला मिरची टाकली, गाजर टाकले, नंतर कोबी आणि त्यानंतर आपण कांद्याची पात टाकलेली आहे. या सगळ्या भाज्या परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. सर्वात आधी फ्राईड राईस मसाला टाकणार आहे मी याच्यामध्ये. 2 चमचे फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे. मसाला चांगला मिक्स करूया. आणि भाज्या इथे तुम्ही बघताय ना की जास्त शिजवलेल्या नाहीयेत, अर्ध्या कच्च्या भाज्या ठेवायच्या आहेत. मसाला चांगला मिक्स केल्यानंतर आता शेजवान चटणी याच्यामध्ये टाकायची आहे. 1.5 चमचा शेजवान चटणी टाकली. आता सोया सॉस टाकूया. 3 चमचे सोया सॉस मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि ऑरेगॅनो टाकायचा आहे. 2 चमचे टोमॅटो सॉस टाकते आहे. हे सगळे सॉसेस आधी आपण गरम करून घेऊया, परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये ऑरेगॅनो टाकूया. जास्त वेळ सॉसेस गरम करायचे नाही, 3 ते 4 सेकंदच गरम करायचे, कारण त्याचा जळका जळका वास लागतो. आता ऑरेगॅनो टाकलेला आहे, अर्धा चमचाभर टाकलेला आहे. तेही छान मिक्स करून घेऊया. आणि सर्वात शेवटी आता शिजवलेला भात आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. फ्राईड राईस करताना भात हा मोकळा मोकळा शिजून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता, भात असा मोकळा मोकळा शिजून घेतलेला आहे. आता सर्व साहित्य चांगलं मिक्स करूया. फ्राईड राईस करताना तांदूळ हा मोठा घ्यायचा, अख्खा तांदूळ घ्यायचा आणि मोकळा शिजून घ्यायचा. मोकळा फडफडीत भात असला ना फ्राईड राईस खाताना अगदी छान लागतो. गॅसची फ्लेम मीडियम करून हा भात मी अगदी चांगला परतून घेतलेला आहे. चांगला मिक्स केलेला आहे. सगळा मसाला भाताला कोट झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि अशा पद्धतीनं गरमागरम फ्राईड राईस तयार झालेला आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि सुगंधही अप्रतिम येतो आहे. रोज रोज भाजी, चपाती, वरण भात खायचा कंटाळा आला असेल आणि वेगळं काहीतरी खायचं असेल आणि पोट भरायचंही असायला पाहिजे, तर तुम्ही हा फ्राईड राईस नक्की बनवा. अगदी छान होतो. याच्याबरोबर ऑमलेट सुद्धा केलेला आहे मी खायला. आता गरमागरम फ्राईड राईस वर ताव मारूया. तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, शेअरही करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. पुन्हा भेटूया छान रेसिपी बरोबर. धन्यवाद.